तसंच आपल्या ब्रेन मध्ये जी चक्र आहेत ती ऍक्टिव्हेट होण्यासाठी आपण उजव्या हाताच्या 3 फिंगरचा उपयोग करणार आहोत. विशुद्धी, नाभी आणि आज्ञा. हे पाठीमाग बॅक आज्ञेवर मूलाधाराच्या ठिकाणी ठेवायचे, प्रेस करायचे. तसंच त्याच्यावरती 3 बोट फिरवायची, म्हणजे तिथं स्वादिष्टान चक्र आहे त्याला लागूनच. तसंच वरती न्यायचं, नाभी चक्र आहे तिथं. टाळूच्या बरोबर खाली हार्ट चक्र आहे, तिथं प्रेस करायचं. कपाळावर केस चालू होतं तिथं विशुद्धी चक्र आहे, तिथं प्रेस करायचं. आणि आज्ञा चक्राच्या बोटाने आज्ञा चक्र प्रेस करून फिरवायचं. त्यानंतर परत 3 बोट सहस्त्रार चक्रावर, उजवा समोर. मग आपण चटकन आपल्यामध्ये बॅलन्स येतोय या गोष्टी. आपलं लक्ष आता ध्यानाच्या वेळी पूर्णपणे चैतन्याकडे ठेवायचंय, व्हायब्रेशन्स कडे ठेवायचं. कोणताही विचार आपणहून नाही करायचा आणि कुठलीही समस्या किंवा प्रश्न घेऊन बसायचं नाही. एकदम प्रसन्न चित्त बसायचं. ध्यान म्हणजे कसं, परमेश्वराची एकाकारिता आहे. आपण जेवढं प्रसन्न असू तेवढं परमेश्वराची कृपा अधिक होणार आहे. त्यामुळे कुठल्याही आळस न करता किंवा नकारात्मक विचार न ठेवता प्रसन्न मनाने नेहमी बसायचं ध्यानात. कुंडलिनी बांधून बंधन घ्यायचं. प्रार्थना करायची. परमपूज्य श्री माताजी, आम्ही सर्व साधक परमतत्व प्राप्त करू इच्छित आहे. कृपा करून आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. दोन्ही हात भूमी तत्वावर, आपलं चित्त हात आणि भूमी माता याच्यामध्ये ठेवायचं. आणि तिथं आपण जाणीव घ्यायची. सगळ्यात महत्वाचं काय, चैतन्याची आपण अनुभूती घ्यायची. म्हणजे आपलं आता थ्रू आउट द मेडिटेशन चैतन्याकडे लक्ष ठेवायचं. हे आदिभूमी देवता, कृपा करून आमच्यामधील सर्व प्रकारचं असंतुलन व बाधा भूमी तत्वात शोषित करून घ्या. तुम्हाला तिथं जाणवेल. दोन्ही हाताच्या चक्रांवर लक्ष ठेवा. तुम्हाला चैतन्याची चांगली अनुभूती होईल तिथं. हे भूमी माता, आमच्यामध्ये संतुलन प्रदान करा. जेवढे तुम्ही हृदयापासून प्रार्थना कराल तेवढं तुम्हाला प्रत्येकाला चांगला अनुभव येणार आहे. भूमी तत्वातून निर्माण झालेल्या श्री गणेशांना आमचा नमस्कार असो. हे श्री गणेशा, आम्हा सर्वांच्या मध्ये
संतुलन प्रदान करा. प्रत्येक चक्रावर शुद्धता व पवित्रता प्रदान करा. हे शुद्धीकरणाचं काम जे आहे ते गणेशच फक्त करतात. म्हणजे आपल्या चित्तामधली अशुद्धता, हृदयामधली अशुद्धता, दृष्टीमधली अशुद्धता आणि विचारामध्ये अशुद्धता हे सर्व गणेशच करणार आहेत. आणि जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत आपलं चित्त परमेश्वराशी पूर्णपणे एकाकार होत नाही आणि मग परमेश्वर त्या चित्ताचा उपयोग करून घेत नाही. त्यामुळं हे फार महत्वाचं आहे की आपलं चित्त कसं अधिकाधिक शुद्ध करता येईल. श्री गणेशांचा मंत्र म्हणूया. ओम त्वमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. दोन्ही हात मांडीवर आणि आपल्या दोन्ही हाताच्या मूलाधारावर चित्त ठेवायचं फक्त आपल्याला. हे श्री गणेशा, कृपा करून कुंडलिनी मातेला बरोबर घ्यावे आणि आम्हाला परमतत्वाच्या स्थितीपर्यंत घेऊन चालावं. आपण पाहिलं असेल की बऱ्याच फोटोमध्ये शंकराच्या मांडीवर गणेश बसलेले आहेत. म्हणजे आपण शिवस्थितीला जायचं असेल तर गणेशांच्याच फक्त मदतीने जाऊ शकतो, लक्षात घ्यावं. इतर कोणतीही देवता त्या स्थितीपर्यंत आपल्याला घेऊ शकत नाही. म्हणून गणेशांना शरण जाणं, गणेशांचे गुण आपल्यामध्ये आत्मसात करणं फार आवश्यक आहे. आता उजवा हात लेफ्ट स्वादिष्टांवर ठेवायचा, तिथं प्रेस करायचं. हे शुद्ध विद्येचं स्थान आहे आणि शुद्ध विद्या म्हणजे परमेश्वरी ज्ञान. हे मागितल्याशिवाय मिळणार नाही आपल्याला, हे मागावंच लागेल आपल्याला. म्हणून आपण अत्यंत हृदयापासून प्रार्थना करा. हे श्री गणेशा, हे पण गणेशच देणार आहेत आपल्याला, लक्षात घ्या. निर्मल विद्या, शुद्ध विद्या हे गणेशच देणार आहेत. हे श्री गणेशा, कृपा करून आम्हाला शुद्ध विद्येमध्ये पारंगत बनवा. आमच्या चक्रांचं व नाडींचं ज्ञान कृपा करून आम्हाला प्रदान करा. चैतन्य लहरीचं सूक्ष्म ज्ञान आमच्या हातावर अचूक समजण्यासाठी लागणारं संतुलन व निरपेक्षता आपण आम्हाला द्या. आपल्या सर्वांना आत्मा बनायचं आहे, ती आपली अल्टिमेट स्टेट आहे. म्हणजे कोणताही सहयोगी असू द्या, आपली अंतिम स्थिती जी आहे ती आत्मा बनणे, शिवस्थिती प्राप्त करणे हीच आहे. आणि आत्मा बनण्यासाठी निरीच्छ होणं फार आवश्यक आहे. म्हणून आपण इथं प्रार्थना करायची. हे श्री गणेशा, कृपा करून आम्हाला इच्छाविहीन बनवा, निरीच्छ बनवा. इथला मंत्र म्हणूया. ओम त्वमेव साक्षात श्री शुद्ध विद्या साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता उजवा हात किंवा डावा हात लेफ्ट स्वादिष्टान लेफ्ट नाभीवर ठेवायचं आणि तिथं प्रेस करायचं. हे चित्ताचं स्थान आहे आणि आपलं चित्त अधिकाधिक श्रीमातांच्या चरणी राहण्यासाठी चित्त शुद्ध होणं आवश्यक आहे. आणि इथं आपण गणेशांना बोलूया. आपण हे श्री गणेशा,
कृपा करून आमच्या चित्तामध्ये यावे. आपणच साक्षात श्री निर्मल चित्त आहात. कृपा करून आमचं चित्त हे प्रकाशित करा आणि हे प्रकाशित चित्त हे ब्रह्मचैतन्यात लीन होऊ द्यात. आपल्या सर्वांची जी अल्टिमेट स्टेट आहे ते परमपूज्य श्री मातांच्या निराकार रूपात एक होण्याचे आहे. म्हणजेच काय की आपलं चित्त परमेश्वराशी पूर्णपणे एकाकार होणे ही स्थिती आहे. म्हणून ह्या प्रार्थना फार महत्वाच्या आहेत आणि आपल्याला आता इच्छाशक्ती दिलेली असल्यामुळं आपण ज्या प्रार्थना करू त्या वर्कआउट होत आहेत. फक्त त्या अत्यंत शुद्ध हवेत आणि अबोधितेत हवेत. इथं निर्मल चित्तचा मंत्र म्हणूया. ओम त्वमेव साक्षात श्री निर्मल चित्त साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता उजवा हात लेफ्ट नाभीवर ठेवायचा. श्रीमातांना प्रार्थना करूया. श्रीमाताजी कृपावंत होऊन आपण आमच्या लेफ्ट नाभीमध्ये या. तिथला मंत्र म्हणूया. गृहलक्ष्मी साक्षात ओम त्वमेव साक्षात श्री गृहलक्ष्मी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. उजवा हात राईट नाभीवर ठेवायचा. इथं आपण राजेश्वरीचा मंत्र म्हणूया. राजेश्वरी आणि राजलक्ष्मी एकच आहे. ओम त्वमेव साक्षात श्री राजेश्वरी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो. परमपूज्य श्री माताजी कृपा करून आपण आम्हाला राजेश्वरीचे आशीर्वाद प्रदान करावेत. आता मध्य नाभीवर आपलं सहस्त्रार उजव्या हाताचं सहस्त्रार ठेवायचं. आपल्यामध्ये जेव्हा परमेश्वराला जाणण्याची इच्छा तीव्र होते तेव्हा आपल्यातलं महालक्ष्मी तत्व जागृत होतं. मी लक्ष्मी तत्वाचं महालक्ष्मी तत्वामध्ये परिवर्तन होतं आपलं. इथला मंत्र म्हणूया. ओम त्वमेव साक्षात श्री लक्ष्मी नारायण साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. श्री माताजी कृपा करून आम्हा सर्वांना समाधानी व्यक्ती बनवा. आमच्यातले सर्व धर्म जागृत होऊ द्यात. आता पूर्णपणे आपलं चित्त नाभी चक्रात ठेवायचे आणि आपल्याला आता महालक्ष्मी अष्टकम ऐकायचे. तर पूर्ण चित्त नाभीमध्ये. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते
महालक्ष्मी नमोऽस्तु ते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करि सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते। आद्यन्तरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते। स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते। पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते। श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते। महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेत् भक्तिमान् नरः सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककालं पठेन्नित्यं महापापविनाशनं द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा। साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। उजवा हात हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजींचे श्रीचरण आपल्याला हृदयात पाहिजेत. प्रार्थना. परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन आपण आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान व्हावे. श्री माताजी, आपल्या कृपेमध्ये मी आत्मा आहे. आपल्या कृपेमध्ये मी आत्मा आहे. आपल्या कृपेमध्ये मी आत्मा आहे. आमचा आत्मा हा प्रकाशित होऊ देत आणि प्रकाशित आत्मा आमच्या ब्रेन मध्ये येऊ देत. दोन्ही हात ब्रेनवर ठेवू शकतो. ही डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला. म्हणजे आमचा आत्मा, आमचा ब्रेन हाच आमचा आत्मा बनेल व आमच्या आध्यात्मिक प्रगतीला मार्गदर्शन करेल. दोन्ही हात मांडीवर, उजवा हात कपाळावर आडवा. इथं पण श्री गणेशच आहेत पहा, पण ते येशू ख्रिस्तांच्या फॉर्म मध्ये आहेत. त्यांना प्रार्थना करूया. ओ लॉर्ड जीसस,
आपल्या कृपेत आम्ही सर्वांना मनापासून क्षमा करत आहोत. क्षमा, क्षमा. सहजीवी असो, नॉन सहजीवी असो, सर्वांना क्षमा करणं अतिशय आवश्यक आहे आपल्या उत्थानासाठी. इथे एकादश रुद्र आहेत. तिथं आपलं चित्त न्याय डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडं आणि उजव्या बाजूकडून डाव्या बाजू, किंवा आपल्या हात विशुद्धीचं फिंगर आणि नाभीचं फिंगर मूव्ह करायचं. हे एकादश रुद्र देवता. कळत न कळत आमच्या हातून काही चुका अपराध झाले असतील तर आपण आम्हाला क्षमा करा. कृपा करून आमच्या आतमध्ये असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करा व आमच्यामध्ये संपूर्ण परिवर्तन होऊ द्यात. इथं मंत्र म्हणूया. जीसस मेरी माता साक्षात, श्री एकादश रुद्र देवता साक्षात, ओम त्वमेव साक्षात, श्री जीसस मेरी माता साक्षात, श्री एकादश रुद्र देवता साक्षात, श्री आदिशक्ती माताजी, श्री निर्मला देवे नमो नमः. आता उजवा हात बॅक आज्ञेवर. इथं पण गणेश आहेत, ते महागणेशांच्या फॉर्म मध्ये आहेत आणि ती कंप्लीट आपली डावी बाजू, तसंच पूर्ण सर्व चक्रावर त्यांचं राज्य आहे गणेशांचं. तर डाव्या बाजूला जेवढे म्हणून आपले प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही डाव्या बाजूला घटित होतं ते सगळं इथं साठवून राहतं. भूतकाळातल्या आठवणी, कंडिशनिंग, याला आपण कुसंस्कार म्हणू. तसेच आपले काही बॅड हॅबिट्स आहेत प्रत्येकाच्या काही ना काही अजूनही. तर हे सगळं जाण्यासाठी आपण त्यांना प्रार्थना करूया. हे श्री महागणेशा, कृपा करून आमच्यात सर्व प्रकारचं अज्ञान, जडत्व, आळस, अटॅचमेंट्स, मृतत्वांचा प्रभाव, गुरुजांच्या कुगुरूंच्या बाधा, आमच्यातलं भय, नैराश्य, कंडिशनिंग, आमचा सुपर इगो, आमच्या बॅड हॅबिट्स कृपा करून नष्ट करा. भूतकाळातल्या अनावश्यक व नकारात्मक आठवणी नष्ट करा. आमचा ब्रेन हा इगोलेस आणि सुपर इगोलेस बनवा. आम्हाला आतून पोकळ बनवा. इथला मंत्र म्हणूया. ओम त्वमेव साक्षात, श्री महागणेश साक्षात, श्री भैरवनाथ साक्षात, श्री हिरण्यगर्भ साक्षात, श्री आदिशक्ती माताजी, श्री निर्मला देवे नमो नमः. उजवा हात मांडीवर. पूर्णपणे बॅक आज्ञेकडे लक्ष द्या. आता एकादश रुद्र मधले दोन रुद्र अतिशय महत्वाचे आहेत. ते म्हणजे गौतम बुद्ध आणि महावीर. ते आपल्या अहंकारावर आणि प्रति अहंकारावर बसलेले आहेत. आणि हे जोपर्यंत आपल्याला क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण सहस्त्राला स्थित होऊ शकत नाही. त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण आवाहन करूया. ओ बुद्ध देव, श्री महावीर स्वामी, कृपा करून आमचा अहंकार व प्रति अहंकार हा संतुलनात ठेवा. पाहिजे आपण दोन्ही हात तिथे ठेवू शकतो व आम्हाला परमतत्व प्राप्तीसाठी आशीर्वादित करा. डावा हात मांडीवर, उजवा हात सहस्त्राचक्र. गोलाकार दाबून प्रेस करायचं, फिरवायचं आणि तिसरा महामंत्र म्हणायचा. ओम त्वमेव साक्षात, श्री कल्की साक्षात, श्री सहस्त्रार स्वामिनी,
मोक्षप्रदायिनी माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. हात थोडासा वर उचलायचा, 1.5 ते 2 इंच अंतर. चेक करायच्या टाळू मधल्या लहरी. आपल्याला जाणवेल की सहस्त्रातनं फ्लो चालू झालाय. उजवा हात मांडीवर ठेवा. चित्त सहस्त्र चक्रावरच ठेवायचं. प्रार्थना करूया. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमची बुद्धी आलोकित करावी व आमचा ब्रेन हा अनलिमिटेड बनवा, म्हणजे आम्ही ऍब्सोल्यूट जाणू शकू. सहस्त्र कमलदल आमचं पूर्णपणे उघडावं, म्हणजे परमचैतन्याची सूक्ष्मता टाळूमधून आतमध्ये येईल व आमचा ब्रेन तसंच नसा संस्था या प्रकाशित होतील. आमची चक्र अधिकाधिक उघडली जातील व कुंडलिनीचे धागे अधिकाधिक वर येतील. आता पहा की आपल्यामध्ये निर्विचार अवस्था प्राप्त झालेली आहे. कोणताही विचार नाही, पूर्णपणे आतमध्ये शांती जाणवते. पहा आता आपलं हे जे प्रकाशित चित्त आहे ते आपण प्रत्येक नाडीवर आणि चक्रावर नेणार आहोत. त्या योगे तिथली समस्या सुटणार आहे आणि आपले चक्र पण सुटणार आहेत. तर आपण डाव्या नाडीपासून सुरुवात करूया. मी डोक्याचा मागचा भाग म्हणजे बॅक आज्ञा पूर्णपणे सर्क्युलर पद्धतीने आपण चित्त न्यायचंय. डोळे आपले स्थिर असतील पण चित्त मूव्ह करायचंय. आता डोक्याची उजवी बाजू अर्धी, लेफ्ट विशुद्धी डाव्या खांद्यापर्यंत, जिथं ललिता चक्र आहे ते कव्हर होईल. ज्यांचं कोणाचं चित्त स्थिर होत नसेल त्याने हाताचा उपयोग केला तरी चालेल. त्या चक्रावर हात ठेवायचा. लेफ्ट हार्ट, लेफ्ट भवसागर, लेफ्ट नाभी, लेफ्ट स्वादिष्ठान, लेफ्ट मूलाधार. आता पिंगला नाडीवर आपण चित्त न्यायचंय. डोक्याची डावी बाजू अर्धी, हातून चित्त द्यायचंय. कपाळाचा पुढचा भाग, राईट विशुद्धी उजव्या खांद्यापर्यंत श्री चक्रापर्यंत. राईट हार्ट, राईट भवसागर, राईट नाभी, राईट स्वादिष्ठान, मूलाधार.
आता सुषुम्ना नाडीवर चित्त द्यायचंय आपल्याला. मूलाधार पासून सुरुवात करूया. दोन्ही हाताचं मूलाधार आणि पाठीमाग मणक्याच्या खाली मूलाधार चित्त द्यायचंय. दोन्ही हाताचा नाभी आणि आपलं नाभी चक्र. दोन्ही हाताचं स्वाधिष्ठान आणि स्वाधिष्ठान कमरेच्या खाली. भवसागर डावी बाजू आणि उजवी बाजू. पोटाचा भाग सगळा. दोन्ही हाताची करंगळी, लेफ्ट हार्ट, राईट हार्ट, मिडल हार्ट. दोन्ही हाताचे इंडेक्स फिंगर, विशुद्धी डाव्या खांद्यापासून इकडे उजव्या खांद्यापर्यंत, परत मध्य विशुद्धी. हंसाचक्र विशुद्धीच्या अंडर येतं. उजव्या हाताचं विशुद्धीचं बोट हंसाचक्रावर प्रेस करायचं. उजवा हात मांडीवर. आज्ञाचक्र फ्रंट साइड, कपाळाचा पुढचा भाग बाहेरून. डोक्याची डावी बाजू अर्धी बाहेरून. डोक्याची उजवी बाजू अर्धी बाहेरून. बॅक आ गया बाहेरून. सहस्रार चक्र आणि अभाव सहस्रार. आता पूर्णपणे आपण स्टेबल झालेलो आहोत. बाहेर शांतता जाणवते, तशी आतमध्ये पण जाणवते. परम चैतन्य बाहेर पण जाणवते, आतमध्ये पण जाणवते. आपण ज्याला पूर्ण एकाकार स्थिती म्हणू, परम चैतन्याची, ती मिळाली आपल्याला. अत्यंत चांगली स्थिती आहे, ब्युटिफुल स्टेट. डोक्यामध्ये काही हालचाल नाही. आता हे चित्त सहस्रावर ठेवायचंय आणि आपल्याला महालक्ष्मीची 21 नावं ऐकायची. त्यावेळी आपलं लक्ष पूर्णपणे मध्य नाडीवर असलं पाहिजे, म्हणजे सर्व चक्रांवर ठेवा. श्री लक्ष्मी के 108 नाम।
श्री आद्यलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री विद्यालक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री योगलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री गृहलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री राजलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री अमृतलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री सत्यलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री विजयलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री गजलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री धनलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री ऐश्वर्यलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री सन्तानलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री भाग्यलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री धान्यलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री वीरलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री मोक्षलक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री महालक्ष्म्यै नमो नमः। ॐ श्री सत्वायै नमो नमः। ॐ श्री शान्तायै नमो नमः। ॐ श्री व्यापिन्यै नमो नमः। ॐ श्री व्योमनिलयायै नमो नमः। चित्त पूर्णपणे सहस्त्र चक्रावर. आपण श्रीमातांचं स्पीच ऐकणार आहोत. या चाळमाळ गावात अनेक आलो आम्ही आणि मुंबईकर पण आले आणि सगळ्या जगातले लोक इथे आलेले आहेत. मला ऐकून आनंद झाला की लोकांची दारू सुटली. ही फार मोठी गोष्ट आहे. या कोकणात 2 त्रास आहेत. एक तर म्हणजे काळी विद्या फार आहे, जशी काय ती एक इंडस्ट्रीच आहे. आणि आता ते कमी झालंय बरंच. काळी विद्या फारच कमी झाली. ही सहयोगाची कृपाच म्हणायची की त्या काळी विद्येला बंद पडले. त्याबद्दल प्रचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणे हा पण प्रकार फार झाला होता इकडे. कारण वेळ असला म्हणजे मग आणखीन काय करायचं तर बसून दारू लोक पितात. त्यामुळे किती नुकसान होतं तिकडे विचार नाही. पैसे किती नसतात तिकडे विचार नसतो. तेव्हा जर सहयोग असा पसरत गेला, मुंबईकरांनी थोडी मेहनत करायला पाहिजे. निरनिराळ्या इथल्या खेड्यातनं पाड्यातून
सहयोगाचा प्रचार केला पाहिजे. लोकांची जागृती झाली म्हणजे आपोआप त्यांच्या ह्या वाईट सवयी सुटून जाते आणि अत्यंत त्रासात येते. ह्या काळ्या विद्यामुळेच इथे लक्ष्मीची स्थापना होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांना पैशाचा त्रास हे ते. तरीसुद्धा आजकाल मी असं ऐकलेलं आहे की परिस्थिती बरी झालेली आहे आणि सांसारिकदृष्ट्या सुद्धा लोक चांगले वागत आहेत. ही सगळी सहयोगाची किमया आहे आणि ही किमया सगळीकडे तुम्ही पसरवली पाहिजे. त्याने खूप वाढ होईल. तसे लोक धार्मिक आहेत, देवळं बांधलेत, देवाचं नाव घेतात, पण आपल्याला काहीतरी देवासाठी करावं लागतं याचा विचार लोकांना नाही. ते फक्त सहयोगानंतर होतं. म्हणून तुम्ही सर्वांनी, जे इथे लोक राहतात त्यांनी आणि इतर लोकांनी सगळीकडे सांगितलं पाहिजे की आम्हाला याचा काय काय फायदा झाला, सहयोगात आम्हाला काय काय लाभ झाला, आम्ही काय काय मिळवलं, किती त्यांनी आम्ही धन्य झालो. जेव्हा सर्व लोकांना हे कळेल तेव्हा तेही स्वतः सहयोगात येतील. कारण नाहीतर उद्या त्यांच्या मुलाबाळांची सुद्धा वाट लागेल. असं त्यांच्यासमोर मांडलं तर मग तर त्यांच्या लक्षात येईल निदान त्यांच्या मुलाबाळांना तरी सहयोगात आणलेलं बरं. ह्या चाळमाळ ह्याच्यात अनेकदा आलो आणि फार पवित्र जागा झालेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना फार आनंद झाला इथे आल्यावर. आणि सगळ्यांना इथे यायला नेहमी वारंवार पाहिजे असते, म्हणतात इथे गेलंच पाहिजे काय असलं तरी माताजी. तेव्हा तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद देते. आता मुंबईकरांचं सांगायचं म्हणजे थोडासा, इतके दिवस मुंबईला मेहनत घेतली आम्ही, पुष्कळ मेहनत घेतली, पण तरी सुद्धा लोकांमध्ये 2-3 प्रवृत्त्या अजून फार जबरदस्त आहेत. पहिलं म्हणजे कद्रुकपणा फार जास्त आहे. बक्षीस सगळ्याला पटापट धावतील, पण पैसे द्या म्हटलं की मात्र जरासा कंटाळा करतात. तसं करू नये. कारण आता पैसे आणायचे कुठून आपण? आम्ही काय पैसे घेत नाही. आणि पैसे कुठून आणायचे? प्रोग्राम करायचा म्हटलं तर त्याला पैसे लागतात, हॉलला पैसे लागतात, थोडे बहुत पैसे देता येतात. आपण त्या सिद्धिविनायकाला इतके जाऊन पैसे घालतो, आला गेला कोणता तरी भोंदू साधू असला त्याला पैसे घालतो. मग देवाच्या कार्यासाठी थोडेसे पैसे आता नाही दिले तर मग कधी देणार? आणि याचा जाब द्यावा लागेल जर तुम्ही लोकांनी सहयोगात येऊन त्याची मदत नाही केली. आमच्या आईवडिलांनी देशासाठी फार त्याग केला. घरातलं सगळं सोनं नाणं सगळं काय दिलं, घरं विकून टाकली, त्यांच्यासाठी आपले कपडे जाळून टाकले, जेलमध्ये गेले. आई माझी 5दा गेली, वडील माझे कितीदा तरी जेलमध्ये गेले आणि 2-2, 3-3 वर्षासाठी. सगळी मुलं होती आम्ही इतके जण, आमचं शिक्षण वगैरे सगळं राहिलं एकीकडे. पण तरी सुद्धा त्यांनी एवढा त्याग केला त्यावेळेला नुसता देश स्वतंत्र करायचा होता, त्यासाठी एवढा त्याग केला. आपण सहयोगासाठी काही त्याग वगैरे करायला नको. खरोखर म्हणजे ह्याच्यात अनंत आशीर्वाद आहेत आणि ते सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळतात, सहज मिळतात. ते आशीर्वाद घ्यायचे असतात. त्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागत नाही. पण जे कार्य होतं ते थोडासा पैसे खर्च करण्यामध्ये मुंबईकरांनी इतका कद्रुकपणा केलेला मला आश्चर्य वाटतं. आणि सगळ्यात जास्त पैसे त्यांच्याजवळ आहेत. दुसरं असं की महाराष्ट्रामध्येच संत साधूंनी आपलं रक्त ओतलेलं आहे, पण आपल्यात भाऊबंदकी आपल्या 5वीला पुजलेली आहे, ती सहयोगात दिसते. प्रत्येक ठिकाणून पत्र येतं की यांचं त्यांच्याशी पटत नाही, त्यांचं त्यांच्याशी पटत नाही, हे असं वागतात. तर ते 55 देशात ते लोक एका ह्याच्यात आले आणि आपण एक महाराष्ट्र बघितला की असा प्रकार आहे. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की सहयोग आता आम्ही दिल्लीला ह्या 3 वर्षात सुरू केला आणि महाराष्ट्रापेक्षा 10 पटीने तरी जागा तिथे सहयोग वाढलेला. म्हणजे ह्याला कारण काय? संतांनी इथे मेहनत केली, त्यांना छळून छळून मारला मी. आणि आता आपल्या आपापसात भांडून आणि नुसत्या गमजा मारून आपण काय करणार आहोत? त्यात काही लोक पैसे बनवत आहेत, काही लोक हे करतायत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की देवाची काही भीती राहिलेली नाही महाराष्ट्रात. आणि अशा रीतीने लोक वागत आहेत, त्याचं मोठं आश्चर्य होतं. अजूनही लोक पैसे बनवत आहेत. तेव्हा जे कोणी सहयोगामध्ये पैसे बनवतील त्यांना मुळीच पैसे देऊ नये, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. आता सहयोग हा महाराष्ट्रात वाढलाच पाहिजे, त्यासाठी मेहनत करायला पाहिजे. एक तो गायकवाड आहे, तो किती ठिकाणी जातो आणि किती त्यांनी वाढवलेलं आहे, पण आपण हालतच नाही.
कुणाशी आपले भाऊ बंध, आपले मित्र, त्यांना सुद्धा आपण सांगत नाही सहयोगाबद्दल. आपापसातच भांडणं संपत नाहीत ना. तर ते तर संपलंच पाहिजे, पण इतकंच नव्हे, पण सहयोग वाढला पाहिजे. कारण त्याचं जे काही आहे ते पुण्य तुम्हाला मिळेलच, पण जर नाही केलं त्याचं अपुण्य मिळेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. जबाबदारी फार मोठी. किती 21 वर्षापासून त्या मुंबई शहरात मी झगडत आहे. तेव्हा मुंबईकरांना माझं असं म्हणणं आहे की सहयोग हा वाढवला पाहिजे. नुसतं माझ्यापुरता सहयोग किंवा सेंटरला गेलेला सहयोग चालत नाही. सेंटरच्या पलीकडे जायला पाहिजे. आता अनेक सेंटर्स आहेत, पण त्या सेंटर्समधनं काय कार्य होतं? फक्त सेंटरमध्ये लोक आले, ध्यानाला बसले, माताजींची ऐकली वगैरे, ते एवढंच. त्याच्या पलीकडे जायला पाहिजे, लोकांना भेटायला पाहिजे. इतर तिथे बरेच लहान लहान गाव आहेत, त्या गावात जायला पाहिजे. असा काहीतरी एक मोठा भारी कार्यक्रम आखला पाहिजे आणि असं कार्य करून बांधून घेतलं पाहिजे. राहून तुम्ही जर रशियाकडे लक्ष दिलं तर आम्ही फक्त तिथे 3दाच गेलो आहेत आणि त्या 3 ह्याच्यामध्ये एका गावात, फक्त एका गावात तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ जवळजवळ 22,000 सहयोग आहेत एका गावात. आणि आता त्यांनी एक फार मोठी जागा, काहीतरी 10-12 एकराची जमीन आम्हाला गव्हर्नमेंटने देऊ केली आहे. आणि त्याहून किती मिलियन? 20 मिलियन म्हणजे किती झाले? 200 लाख. 2 कोटी. 2 कोटी रुपये म्हणजे त्यांचे रुबल्स देऊ केले त्या लोकांनी. हे ते रशियाच्या लोकांनी केलं. आपण काय करतोय? एक आश्रम स्थापायचं म्हटलं पण मुंबईत तर होऊ शकत नाही. त्याचे कार्य असंच टांगण्यासारखं टांगून ठेवलेलं आहे. काहीही होत नाही. मुंबईला जिथे होतं तिथे लोक आहेत. फक्त मुंबईचा फायदा हाच की माताजी आमचा रोग बरा करा, आम्हाला हे झालं, हे ठीक करा. होणारच रोग. तुम्ही सहयोगासाठी जर काही केलं नाही तर हा रोग होणं प्राप्तच आहे. तर सहयोगाने किती खर्च करायचे पैसे आणि किती मदत करायची हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढच्या वर्षी सहयोग वाढला पाहिजे महाराष्ट्रात. नाही तुम्ही महाराष्ट्रात येणारच नाही असं मी ठरवलेलं आहे. आधीच मी 3-4 गाव कापून टाकलेले आहेत. आता ह्याच्या पुढे जर महाराष्ट्रात इतकी मेहनत करूनही काय होत नाही तर कशाला अशा जागी जायचं? नुसतं पूजेला यायचं, कारण पूजेला मिळतं ना काहीतरी, पण द्यायच्या वेळेला मात्र नाही. द्यायच्या वेळेला कुणी नाही हजर होत. हे बरोबर नाही. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की माताजींनी आम्हाला साक्षात्कार दिला. आता आम्ही काय करतोय त्याचं? आम्ही काय केलं देवासाठी? आम्ही काय दिलं का? आम्ही काय मेहनत केली का? आम्ही कोणाशी संबंध केला का? एक तरी माणसाला आम्ही पार केलं का? असा विचार करायचा. एक जण तुम्ही 1000 लोकांना पार करू शकता. पण नाही, बोलायचं नाही. तिथे संभावितपणा ठेवायचं, नातलगाशी बोलायचं नाही, हळदी कुंकवाला बोलवायचं. पण त्यांना सांगायचं नाही माताजींच्याबद्दल. फोटो काढून ठेवायचा तेवढ्यात, नको रे बाबा. हा प्रकार आता चालणार नाही. बेधडकपणे सहयोगाबद्दल कार्य हे केलं पाहिजे. आणि जर हे कार्य महाराष्ट्रात झालं नाही तर त्याची जबाबदारी कोणावर काढणार? संत साधूंच्या आत्म्याला विचारा, त्यांना केवढा तळतळाट होत असेल की हे लोक कसे वागतायत. इतके स्वयंभू इथे आहेत. महाराष्ट्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती 3 देवी आहेत. त्याहून इथे अष्टविनायक बसलेले आहेत. हे सगळं असून कोरडे पाषाण. तेव्हा ह्या आता सुप्तावस्थेतनं जागृत होऊन कार्य हे केलं पाहिजे. आणि आम्ही काहीतरी करून दाखवू असा आज प्रण केला पाहिजे तुम्ही. माझी अगदी तुम्हाला फार मोठी विनंती आहे, कारण असं करू नका. फार चुकतं. एक दुसऱ्याचं वाईट बघायचं, एक दुसऱ्याशी पटवून नाही घ्यायचं, पैशाच्या बाबतीत हायगाई करायची किंवा पैसे द्यायचेच नाहीत वगैरे वगैरे प्रकार करायचे नाही. मला ते तुमचे पैसे नको आहेत, पण सहयोगाच्या कार्याला लागतात ना. म्हणजे इथपर्यंत गणपती पुळ्याला येतील तर कुठेतरी आम्ही राहून घेऊ माताजी.
आमचं जेवण आम्ही करून घेऊ, तेवढ्यात पैसे वाचवायला कद्रुक लोक तयार आहेत. इतकं स्वस्त करतो आम्ही की ज्यांनी तुमच्यावर बोचा नाही पडला पाहिजे. पण तिथे सुद्धा ते बचावण्याच्या मागे असतात. हा कंजूसपणा मग परमेश्वरी दाखवेल तुम्हाला चांगलाच, आणि मग तुम्ही म्हणाल माताजी असं कसं झालं. तर आपले जर प्रश्न सोडवायचे असले, पहिल्यांदा आपल्या डोक्यातनं हे काढून टाका की आम्ही कुणी वेगळे आहोत, आपण सगळे एक आहोत ही गोष्ट. आणि दुसरी अशी की काहीतरी सहयोगासाठी केलं पाहिजे. पैसे नसले तर लोकांना सहयोग द्या. ते तरी करता येतं का? ते तरी होतं का? जरा विचार करून बघा. मी किती लोकांना आजपर्यंत जागृती दिली, मी किती लोकांशी भांडणं केली, कसा वागलो काय, ते लक्षात घेतलं पाहिजे. ह्यावेळेला फक्त मुंबईच्या युवा शक्तीने फार चांगलं कार्य केलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. We have come to this place many a times. It's a beautiful place. You all like it. It's very rustic, absolutely in the interior. Only thing is, coming all the way from Ganpatipure, you have to spend a lot of time. All this you are doing just to enjoy the beauty of nature and to be with the nature. I have told you already that this fruit of coconut is called as Shriphal because it is the Sahasrara. And it's very surprising that चित्त पूर्णपणे सहस्त्र चक्रावर. मेडिटेटिव्ह स्थिती आहे, निर्विचार अवस्था. आपण एक इन्स्ट्रुमेंटल ऐकूया आणि त्यानंतर 3 महामंत्र होते.
तुम्ही नवीन काढा ते युट्यूबवर 3 महामंत्र. त्वमेव साक्षात् श्रीमहालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुण्डलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. आपण सामूहिक प्रार्थना करूया. दोन्ही हात जोडायचे. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून या भ्रांतीमधून, या मिथ्या गोष्टीपासून आम्हाला परावृत्त करा व आमच्यामध्ये महालक्ष्मी तत्व जागृत होऊ द्यात. परमपूज्य श्री माताजी, आम्हा सर्वांना, आमच्या सर्वांचं चित्त भौतिक गोष्टीपासून, पैशापासून दूर करा व आमचं चित्त आमच्या आत्म्यावर राहील असं आम्हाला आशीर्वादित करा. याच्या आड येणारे सर्व काही अडथळे आहेत ते कृपा करून आपण दूर करा. परमपूज्य श्री माताजी, आम्ही सर्व साधक आत्मा बनू इच्छितोय व आपल्या परमेश्वरी कार्यातलं माध्यम बनू इच्छितोय. कृपा करून आपण आम्हाला आशीर्वादित करा. परमपूज्य श्री माताजी, आपण आम्हाला ध्यानातला आनंद दिलात.
आम्हाला उन्नत केलं, त्याबद्दल आपल्या चरणी आमचे कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन, अनंत कोटी नमन. अजून कोणाला काही प्रार्थना करायची आहे? थँक्यू दादा. खूपच छान ध्यान तुम्ही जे सांगितले, स्टेट दोन्ही हातावरती आणि सहस्रावरती. आणि जसं श्री मातांनी त्यांच्या अमृतवाणीत सांगितलं, आपल्याला मिळालंय ते द्यायचं आहे. तर आपल्या सगळ्यांचं एनलाइटन अटेन्शन चांगले चित्त आहे, तर श्री मातांना प्रार्थना करूया की आज इंटरनॅशनल योगा डेसाठी आमच्या नॉर्थच्या सिटीमध्ये रेडिओला 11 वाजता इंटरव्ह्यू होणार आहे की सहयोगाची पब्लिसिटी. तर श्री मातांना प्रार्थना करूया की जास्तीत जास्त शिखरांच्या त्या रेडिओ थ्रू पब्लिसिटी जावी, तिने ऐकावं, आणखी साक्षात्काराच्या 22 जूनच्या प्रोग्रामला सकाळच्या आणि संध्याकाळच्या यावं, अशी श्री मातांच्या चरणी हृदयापासून प्रार्थना करूया. श्री माते भरपूर शिखर्स यावेत आणि त्यांनी त्यांच्या आत्मसाक्षात्काराचा आनंद घ्यावा. आणि श्री माताजी आम्हा सर्व सहयोगांना चैतन्यमय आणि बॅलन्समध्ये ठेवून हे कार्य व्हावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. त्याचबरोबर आम्ही पुढच्या रविवारी सगळे फ्रान्सचे जवळ बऱ्याच सिटीतले सहयोगी 21 वर्षे पूर्ण होत आहेत सेंटरला. तर तो एक ॲनिव्हर्सरी, इंटरनॅशनल योगा डे आणि आदिशक्ती पूजा. तर श्री माताजी आपल्या परम कृपेत आपणच करता करवित आहात, आपणच करून घ्या, ही हृदयापासूनची नम्र विनंती. आणि त्याचबरोबर युरोपमध्ये सर्वत्र इंटरनॅशनल योगा डेचे प्रोग्राम होत आहेत, त्यासाठी पण श्री माताजी आपले आशीर्वाद राहू देत, ही हृदयापासूनची नम्र विनंती. कोटी कोटी प्रणाम श्री माताजी. थँक्यू. कुंडलीने बांधून बंधन घ्यायचं. थँक्यू परिदा दादा. थँक्यू आमचे युवा शक्ती विक्रांत फ्रॉम जर्मनी फॉर टेक्निकली सपोर्टसाठी. आणि सर्वांना परत एकदा जय श्री माताजी. हॅव अ नाईस डे. जय श्री माताजी. जय श्री माताजी.